नवरात्रीत कन्या पूजन कधी करतात? पूजा विधी कशी व कधी करावी, कन्या पूजा करण्याची पद्धत ही सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत। नवरात्रीत करा कुमारिका पूजन, आदिशक्तीचा मिळेल आशीर्वाद। कुमारिका पूजनाने मिळे ऐश्वर्य, मोक्ष। नमस्कार मित्रांनो, अश्विन महिन्याची सुरुवात होते ती घटस्थापनेपासून। या महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो। हा उत्सव असतो महिषासुर मर्दिनीचा, हा जागर असतो आदिमातेचा। 9 दिवस मातेच्या 9 रूपाची पूजा केली जाते। नवरात्रीमधील एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुमारी पूजन किंवा कुमारिका पूजन। नवरात्रात किमान एका कुमारिकेचे पूजन तरी व्हायला हवे असे सांगितले जाते। काय आहे कुमारिका पूजनाचे महत्त्व जाणून घेऊया। आपल्या शास्त्रात कुमारिका पूजनाचे खूप महत्त्व आहे। नवरात्रात तसेच श्रावणात कुमारिका पूजन केले जाते। कन्या पूजा महत्त्वाची आहे, कारण नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करणे विशेष शुभ मानले जाते। यासोबतच नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला मुलींची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे। कन्या पूजेमध्ये 2 ते 9 वर्षांपर्यंतच्या मुलींना कुमारिका म्हणून पूजेसाठी बोलवतात। नवरात्रात खास करून अष्टमी आणि नवमीला कन्या पूजन करतात। या कुमारी पूजनाबद्दल अधिक जाणून घेऊया। नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गादेवीच्या उपासनेसोबतच अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे। या दिवशी 9 मुलींना भोजनासाठी आमंत्रित करून कन्यापूजा केली जाते। कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्ण होत नाही असे सांगितले जाते। नवरात्रात काही ठिकाणी चक्रपूजा नावाचा एक विधी केला जातो। कुमारिकेला भवानी म्हणून बसवले जाते आणि तिचा पूजा केली जाते। चक्रपूजेत भोजनाचा पहिला मान कुमारिकेचा असतो, त्यानंतर सगळेजण अन्न ग्रहण करतात। कुमारिका पूजनाचे महत्त्व काय आहे आणि कसे करावे कुमारिका पूजन? कुमारिका पूजन करण्यासाठी मुलींना आधीच सांगून ठेवावे, म्हणजे आयत्या वेळी धावपळ होत नाही। कुमारिकांना आवडेल अशी भेटवस्तू आणावी, म्हणजे त्या खुश होतात। कुमारिका आल्या की त्यांच्या पायावर दूधपाणी घालून त्यांचे स्वागत करावे, त्यांना आदराने घरात घेऊन यावे, मग त्यांना हळदकुंकू लावावे आणि त्यांचे औक्षण करावे। देवीला नैवेद्य दाखवून मुलींना भोजन द्यावे, त्यात कुमारिकांना आवडणारा पदार्थ असावा। बाल्य स्वरूपातील देवीचे पूजन हे देखील एका व्रताप्रमाणेच आहे। या पूजनाद्वारे मातेची सेवा केली जाते। देवी आईची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी आणि सगळी संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना केली जाते। कन्या हे देवीचे स्वरूप असतात। शास्त्रामध्ये वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवीचे स्वरूप सांगण्यात आले आहे। नवरात्र साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून यांचा नेहमी सन्मान करावा। श्रीमद देवी भागवत महापुराणामधील प्रथम खंडातील तृतीय स्कंधात गट यातील माहिती मिळाली। त्यात 2 वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हटले असून तिचे पूजन केले असता दुःखदारिद्र्य याचा नाश होतो असे सांगितले आहे। 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात। तिची पूजा केली असता धर्म, अर्थ आणि कामपूर्ती होते, धनधान्य वाढून वंशवृद्धी होते असे म्हणतात। तर 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात। तिच्या पूजनाने विद्या एवं सुख प्राप्त होते। 5 वर्षाच्या कन्येला कालिका म्हणतात। तिची पूजा केल्यामुळे शत्रूचा नाश होतो। 6 वर्षाच्या मुलीला चंडिका असे म्हटले जाते। तिची पूजा केल्यामुळे ऐश्वर्य प्राप्त होते। 7 वर्षाची मुलगी शांभवी म्हणून ओळखली जाते। तिच्या पूजेमुळे दुःखदारिद्र्य यांचा नाश होतो, तसेच वादविवादात विजय प्राप्त होतो। 8 वर्षाच्या मुलीला दुर्गा असे म्हणतात। तिचे पूजन केल्यामुळे ऐश्वर्य तसेच साधनेत सफलता मिळते। 9 वर्षाच्या कन्या म्हणजे सुभद्रेचे रूप, तिच्या पूजनाने जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। तर 10 वर्षाच्या कन्येला श्रीमद देवी भागवत महापुराणात रोहिणी म्हटले आहे। तिच्या पूजनाने जटिल आजार देखील बरे होतात आणि आपल्याला सुदृढ आरोग्य मिळतं। अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्या पूजेसाठी मुलींना आमंत्रित करा। यानंतर पूजेच्या वेळी कन्येची पूजा करण्याची संकल्पना करा। कन्या पूजेसाठी हरभरा, पुरी, हलवा, खीर इत्यादींचा प्रसाद तयार करून माता राणीला अर्पण करावा।
जाणून घ्या कन्या पूजन कधी आहे आणि पूजनाचा विधी. नवरात्रीची सुरुवात ही अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून होते आणि नवमी तिथीला समाप्त होते. नवरात्रीत कन्या पूजनाला खास महत्त्व आहे. तर कन्यापूजा नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला केली जाते. नवदुर्गाच्या पूजेबरोबरच नवरात्रीच्या 9 दिवसांत कन्यापूजेलाही विशेष महत्त्व आहे. मुलीची पूजा केल्यावरच नवरात्रीची पूजा पूर्ण होते अशी धार्मिक धारणा आहे. नवमीच्या दिवशी कन्या पूजनापूर्वी घर स्वच्छ करून घ्यावे, कारण घरात येणाऱ्या कन्या या देवींचे रूप मानले जाते. कन्या पूजनात 9 कन्या आणि एका बालकाची पूजा करणे फार महत्त्वाचे असते. मात्र हे शक्य नसेल तर कमीत कमी 2 कन्यांना भोजन जरूर द्या. कन्या पूजन करताना त्यांचे पाय दूध किंवा पाण्याने आपल्या हाताने साफ करा, कारण त्यांना देवीचे रूप त्या दिवशी प्राप्त झालेले असते. त्यानंतर त्यांना स्वच्छ ठिकाणी बसण्यास सांगावे. कन्यांना खीरपूर हलवाचणे तुम्ही खाण्यास देऊ शकता. तसेच त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकत त्यांना फूल आणि हळदी कुंकू लावा. आता त्यांना दान देताना लाल रंगाची ओढणी, फळ, रुमाल स्वरूपात भेट दिल्यानंतर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. असे म्हटले जाते की पूर्ण विधीनुसार कन्या पूजन केल्यास नवरात्रोत्सवाचे व्रत पूर्ण होते आणि त्याचे फळही मिळते. यावर्षी महाअष्टमी आणि महानवमी तिथीचा क्षय झाला असून 11 ऑक्टोबर रोजीच अष्टमी आणि नवमी तिथीचा उपवास आहे. तर 12 ऑक्टोबरला नवरात्रोत्थापन आणि दसरा साजरा करण्यात येईल. 11 ऑक्टोबरला कन्या पूजन करू शकतात. कन्यापूजेसाठी 9 मुली बोलावण्याची परंपरा आहे. मुलींना दुर्गा मातेच्या 9 रूपांचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की जेव्हा विधीनुसार कन्या पूजा केली जाते तेव्हा देवी माता तिच्या भक्तांना विशेष आशीर्वाद देते. घरात सुखसमृद्धी, संपत्ती नांदते. नवरात्रीत कन्या पूजेची पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊया. अष्टमी किंवा नवमी तिथीला पूजेच्या वेळी कन्येची पूजा करण्याची संकल्पना करा. कन्यापूजेसाठी हरभरा, पुरी, हलवा, खीर इत्यादींचा प्रसाद तयार करून माता राणीला अर्पण करावा. घरात मुली आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत. यानंतर मुलींना आसनावर बसवून हलवा, पुरी आणि हरभराची भाजी असा केलेला संपूर्ण नैवेद्य खायला द्या. मुलींनी जेवण संपवल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसायला लावा. यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करावा. नमस्कार करावा. कजंकसोबत लांगूर हवाच. आपल्याकडे नवरात्रीत जे कुमारिका पूजन होते त्याला उत्तर भारतात कजंक असे म्हणतात. कंजकमध्येही 9 कुमारिकांचे पूजन केले जाते. या कुमारिकांसोबत एक लहान मुलगा असतो. त्याची हनुमानाच्या रूपात पूजा केली जाते. त्याला लांगूर असे म्हणतात. कंजक करताना कन्या पूजनाबरोबर लांगूर असणे फार महत्त्वाचे असते. लांगूरला बटूक भैरव असेही मानतात आणि आदिमातेची पूजा भैरवाशिवाय अपूर्ण असते. कंजकचा पूजाविधी कुमारी पूजनासारखाच असतो. कुमारिकांचा मानसन्मान, पूजा केली जाते. त्यांना भोजन आणि भेटवस्तू दिली जाते. कुमारिकाचे खूप लाड आणि कौतुक केले जाते. माता राणीची भक्तिभावाने पूजा करून कन्या पूजा केल्याने माता आपल्या भक्तांवर सदैव कृपा करून सर्व इच्छा पूर्ण करते अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. जय सरस्वती माता.